नंदुरबार शहराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तापी नदीतून पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवठा करणारी महत्वाकांक्षी योजना तातडीने राबवण्यात यावी अशी मागणी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे। या संदर्भातील निवेदन माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना आज सादर करण्यात आला। सध्या नंदुरबार शहराचा मुख्य पाणी पुरवठा विरचक धरण प्रकल्पावर अवलंबून आहे। मात्र दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने शहरासमोर गंभीर पाणी टंचाई निर्माण होते। त्यामुळे नागरिकांना अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा सहन करावा लागतो। वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज आणि हवामानातील बदल लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना करणं अत्यावश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीतून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करून तिच्यासाठी महाराष्ट्र शासनानं विशेष आणि भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, नगरपालिका विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, भाजप नगरसेवक आनंदा माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक पंकज चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे, माजी नगरसेवक प्रकाश भोई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तापी नदीतून पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यास नंदुरबार शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याकडे नंदुरबार शहराला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय आणि पहिले नगरपालिका 1 दिवसाआड पाणी देत होती, आता तर 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी देणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते। आणि हे तीव्र पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आदरणीय गावित साहेबांनी एक त्यांचा मनातला एक जो प्रोजेक्ट होता की आपण तापी नदीवरून पाण्याची पाईपलाईन करून नंदुरबार शहराच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, या योजनेला गती देण्याची आता वेळ आलेली आहे। आपण जर ही योजना केली तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे दूर होईल आणि नंदुरबार शहराला आणि आसपासच्या परिसराला पाण्याची जी सोय आहे ती दररोज आपल्याला पाणी हे देता येऊ शकतं। आपण आज मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर DPR तयार करून ही योजना शासनाकडून मंजूर करून घेतली पाहिजे, जेणेकरून नंदुरबारकरांना पाण्याची सोय ही आपल्याला करता येईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।